ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचे दान तुम्हा सर्वांसह लाभो. प्रिय बंधुंनो, आज आपण सामान्य काळातील 19वार रविवार साजरा करत असताना प्रभू येशू आपल्याला जागृत राहण्यास सांगत आहे. आपल्या सर्वांसाठी स्वर्ग राज्य तयार करून प्रभू येशू गेलेला आहे. त्या राज्यात सर्वांसाठी प्रवेश आहे. या प्रवेशासाठी या जगात आपली योग्य तयारी असावी म्हणून आपल्याला प्रभू आज प्रवृत्त करत आहे. तर या मिसाळात आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया. आपले डोळे स्वर्गात लावून आपले जीवन जगण्यास तसेच सर्व धर्मगुरूसाठी या मिसाळात आज आपण प्रार्थना करूया. आणि आपल्या सर्व चुकीचे आपण आठवण करूया आणि देवाकडे आणि एकमेकांकडे आपण क्षमा मागूया. आपण बरोबर म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ आम्हाला सरकारी जीवनाकडे निघो. आमेन. पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला
नवजन्म मिळाला आहे. ख्रिस्ताबरोबर आम्ही तुझे पुत्र बनले आहोत. आमच्या हृदयात प्रवेश कर. तू अभिवेचन दिलेल्या कृपाजीवनात वाढण्यास आम्हाला सहाय्य कर. आमच्या जीवनात प्रवेश कर. आमचे जीवन परस्परावर प्रेमाचे चिन्ह बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. रामग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. ज्या साधनाने तू आमच्या शत्रूच्या शिक्षा केलीस, त्याच साधनाने तू आम्हाला तुझ्याकडे बोलावेस आणि आमचा गौरव केलास. ती रात्र आपल्या वाडवडिलांना अगोदरच माहीत करून देण्यात आली होती की ज्यामुळे त्यांनी आपला विश्वास ठेवलेला आनाभाका विषयीच्या ज्ञानात रस मानावा. न्यायी लोकांची सुटका आणि दुश्मनाचा नाश तुझ्या लोकांना अपेक्षित होता. ज्या साधनाने तू आमच्या शत्रूंना शिक्षा केलीस, त्या साधनाने तू आम्हाला तुझ्याकडे बोलावेस आणि आमचा गौरव केलास. गुप्तपणे सुजनाच्या पवित्र मुलांनी बळी अर्पण केले आणि एकमेकाने तुझे देवी नियम पाळण्याचे मान्य केले. सुख दुःखात सर्व संतांनी सारखे सहभागी व्हावे म्हणून ते आपल्या वाडवडिलांचे गीते गाऊ लागतील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. ज्या लोकांना प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. ओ नीतिमानानो, परमेश्वराचा जयजयकार करा. प्रामाणिक स्वभावाच्या माणसाला स्तुती गान सोपते. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांना त्याचे आपला वचनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. प्रतिसाद. ज्या लोकांना प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. पहा, जे परमेश्वराचे भय करतात आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्याचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि दुष्काळात त्याचा प्राण वाचवावा म्हणून त्याच्यावर त्यांची नजर असते. प्रतिसाद. ज्या लोकांना प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे. आमचे सहाय्यक व ढाल तोच आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. प्रतिसाद. ज्या लोकांना प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. दुसरे वाचन. इथे लोकांपत्र यातून घेतलेले वाचन. अब्राहम देवाने योजलेल्या आणि बांधलेल्या नगराची वाट पाहत होता. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. अब्राहमला 85 झाल्यावर जे ठिकाण त्याला दाखवणार मिळणार तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारीस इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या आणि देवाने योजलेल्या आणि बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादे पलीकडे असतानाही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली. कारण तिने वचन देणाऱ्याला विश्वासनीय मानले. त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून
संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी आणि समुद्र तीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. प्रभू तुम्हाबरोबर असो. लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुमच्या कमरात बांधलेले आणि दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकेल तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला अडतील ते धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो की तो आपली कमर बांधून त्यांना जेवायला बसवेल आणि येऊन त्यांची सेवा करेल. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे अडतील तर ते धन्य आहेत. आणखी हे लक्षात घ्या की अमक्या खटकेला चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असाल, कारण तुम्हाला कळला नाही त्या खटकेला मनुष्याचा पुत्र येईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय बंधू भगिनींनो, प्रौढावस्था किंवा एडल्टहुड हे कुठल्याही माणसाच्या जीवनात किंवा समाजाच्या जीवनात पण खूप महत्त्वाची एक घटना किंवा एक वेळ आहे. आणि जगाच्या वेगवेगळ्या समाजात प्रौढ अवस्थाची पुष्टीकरण करण्यासाठी लोकांचे वेगवेगळे प्रकार किंवा त्याची परंपरा आहे. आमच्या ख्रिस्ती धर्मात किंवा ख्रिस्ती जीवनात आम्ही काय करतात? काय करतात ख्रिस्ती जीवनात? दृढीकरण संस्कार ऐकला आहे.
दृढीकरण संस्कार आमच्या ख्रिस्ती जीवनात प्रौढ अवस्थाची पुष्टीकरण करणारी संस्कार आहेत. असे लोकांच्या जीवनात किंवा भारतात पण वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेले तर लोकांचे वेगवेगळे परंपरा आहेत. आणि अशी एक गोष्ट आहे की आफ्रिकामध्ये वनवासी लोक तिथे जिथे राहतात तिथे त्यांच्यामध्ये एक वेगळीच परंपरा आहे. गोष्ट अशी आहे की त्या परंपराप्रमाणे एक वडील आपल्या मुलाला जंगलात घेऊन जातो आणि तिकडे एकदम जंगलाच्या आत गेल्यानंतर एके ठिकाणी तो आपल्या मुलाला सोडतो. त्याचे डोळे बांधून त्या मुलाने संध्याकाळी पासून रात्रभर ते सकाळीपर्यंत तिकडे एकटाच राहायचा आहे. जो कोणी तिकडे एकटा राहून सकाळी तो गावात परत येतो त्याला प्रौढ अवस्था प्राप्त झाली आहे अशी ते घोषणा करतात. तर त्या परंपराप्रमाणे एक वडील आपल्या मुलाला घेऊन जातो. तिकडे त्याला बसवून ठेवतो, त्याचे डोळे बंद करतो आणि संध्याकाळी झाल्यानंतर बाकीचे इतर लोक जे होते ते निघून जातात. हा मुलगा तिकडे एकटाच आहे. त्याला भीती वाटते कारण जंगलात जंगली जानवर आहेत, वेगवेगळे जीव जंतू आहेत, त्याचे डोळे बंद आहेत, त्याला दिसत नाही. संध्याकाळ झाली किंवा रात्र सुरू झाली तर वेगवेगळे आवाज त्याला ऐकायला येतात. आणि असे त्याच्या मनात कधी कधी असे विचार येतात की मी हे काढूनच पडून जाऊ किंवा हे सर्व सोडून मी निघून जाऊ परत गावात. आणि असे अनेक मुलं करतात. पण हा मुलगा तिकडे बसून राहतो. रात्रभर भीती वाटते खरी पण संयम ठेवून तो सकाळचा तो वेळ त्याची तो वाट पाहत असतो. आणि सकाळ झाल्यानंतर जेव्हा सूर्याचे किरण त्याच्या डोळ्यावर पडतात, डोळ्यावर बांधलेला तो पट्टा काढतो आणि समोर जो दृश्य तो बघतो ते बघून तो आश्चर्यचकित होतो. समोर त्याचा कोण आहे? त्याचा वडील. आणि रात्रभर त्याच्याबरोबर त्याच्या सुरक्षेसाठी त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या बरोबर त्याचा वडील आहे. पण मनात त्याच्या अशी कल्पना आहे की मी एकटाच आहे आणि अनेक प्रकारचे भय त्याच्या मनात उत्पन्न होतात. पण सकाळ झाल्यावर त्याचा वडील त्याला घेऊन परत गावात जातो आणि गावात गेल्यानंतर या मुलाला प्रौढ अवस्था प्राप्त झाली आहे अशी गावाचे लोक त्याची घोषणा करतात. प्रिय बंधू भगिनींनो, संयम ठेवणे आणि विशेष करून कठीण परिस्थितीत संयम ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि हा गुण जो आहे तो श्रद्धे बरोबर एकदम जोडलेला एक गुण आहे. आजच्या वाचनात आम्ही एकदा विशेष करून आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आम्हाला अब्राहम आणि सारा यांची आठवण करून देत आहे. अब्राहमाला देवाने वचन दिले होते की संतती ही आकाशाच्या ताऱ्यासारखे अगणित होईल. अब्राहम झालेला म्हातारा, त्याची बायको म्हातारी, त्यांना मूळ बाळ नाही होते आणि देवाने दिलेले हे वचन कशा प्रकारे ते पूर्ण होईल याची त्याच्या मनात शंका कदाचित होती. पण त्यांनी श्रद्धा ठेवली, फक्त श्रद्धाने संयम ठेवला. परत एकदा जेव्हा त्याचा मुलगा होता
देवाने त्याला सांगितलं जाऊन त्याचे अर्पण कर. देवा अब्राहमाने परत देवावर श्रद्धा ठेवली, संयम ठेवला आणि देवाच्या शब्दाप्रमाणे तो चालला. आणि देवाच्या शब्दाप्रमाणे संयम ठेवून, श्रद्धा ठेवून अब्राहम देवाच्या शब्दाप्रमाणे आपले जीवन जगला, त्याप्रमाणे आचरण केले, म्हणून त्याला देवाचे आशीर्वाद प्राप्त झाले. आमच्या जीवनात कशा प्रकारे आम्ही आचरण करायचे हे येशू आजच्या शुभ वर्तमानात आम्हाला सांगत आहे. आणि येशू 3 वस्तूंची आम्हाला आठवण करून देत आहे. सर्वांनी 3 वस्तू करायचे: पूर्व तयारी, तयारी आणि अपेक्षा ठेवणे. पूर्व तयारी, तयारी आणि अपेक्षा ठेवणे. पूर्व तयारी कशा प्रकारे? आपले कंबर बांधून, योग्य ते कपडे वापरून त्याची आम्ही पूर्व तयारी करायची. आपले दिवे पेटवून तयार राहण्याची गरज आहे. आणि शेवटी अपेक्षा करून आम्ही राहायचे की कुठल्या वेळी घरधनी प्रवेश करणार आहे. आणि जे लोक असे करतात त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. जे लोक जीवनात संयम ठेवतात, कुठल्या वेळी घरधनी येणार आहे ते कोणालाही ठाऊक नाही, तरी सुद्धा तयारी करून घरधन्याचे जेव्हा आम्ही संयम ठेवून त्याची वाट पाहतो तेव्हा आम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. आज आम्ही संत जॉन मेरी वियानी याचा सण साजरा करत आहोत, किंवा वियानी संडे आम्ही साजरा करत आहोत. आणि हे जे गुणाची उल्लेख आजच्या वाचनात केली आहे, हे गुण आम्हाला संत जॉन मेरी वियानीच्या जीवनात पण आम्हाला दिसतात. एका लहानशा गावात शेतकऱ्याच्या घरात त्याचा जन्म झाला. गरीब ते होते. प्राथमिक शाळेत त्याला अभ्यास करायची संधी नाही भेटली. आणि त्या दिवसांनी फ्रान्सच्या देशात युद्ध सुरू झाला. तर 18 वर्षाचा तो होता तेव्हा त्याला आर्मी मध्ये त्याची भरती केली गेली. पण त्याच्या मनात त्याला फादर बनण्याची इच्छा होती. आणि असे झाले की जे आर्मीच्या गाडीमध्ये तो बसून जात होता, तिथे एका गावात ते थांबले होते. आणि थांबले असताना त्याचे बाकीचे जे सैन्य होते ते निघून गेले आणि हा एकटाच मागे राहिला. दरअसल आपल्या बाकी लोक सैनिकांची जेव्हा तो शोध करू लागला, असं फिरत असताना तो एका गावात पावला आणि त्या गावात तो राहिला. तिकडे त्याला एका फादरची भेट झाली आणि त्या फादरने त्याला आपल्याशी ठेवला, त्याला शिक्षण दिले आणि त्याला फादर बनण्याची इच्छा होती म्हणून सेमिनरी मध्ये भरती करण्याची त्याची तयारी केली. अशिक्षित संत जॉन मेरी वियानी 3-4 सेमिनरीची प्रवेशची परीक्षा दिली आणि नापास झाला. खूप मेहनत केल्यानंतर त्याला सेमिनरी मध्ये त्याची भरती झाली. पण सेमिनरी मध्ये भरती झाल्यानंतर तिकडचे शिक्षण जे होते ते सर्व लॅटिन भाषेमध्ये होते. आणि हा अशिक्षित मुलगा कशा प्रकारे तो तिकडचे शिक्षण करणार? दरवर्षी दर वर्गात 2-3 तो नापास व्हायचा. आणि शेवटला जेव्हा तो पुढे पोहोचला आणि फादर बनण्याचे दिवस त्याचे आले, तर त्याचे वडील जे होते त्यांच्या मनात असा विचार होता की ह्याला आम्ही ह्याची ऑर्डिनेशन आम्ही करायचे की नाही करायचे, कारण याला तर नाही वाचायला बरोबर येत, नाही बोलायला बरोबर येत, धर्माचे बाकी वस्तू तो कसे करणार. आणि असे त्यांच्या मनात जेव्हा विचार आले, कोणीतरी त्यांच्या मनात असे पण विचार टाकले की
हा चांगला मुलगा आहे, त्याची इच्छा चांगली आहे, त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही, शिक्षणाच्या बाबतीत कमजोर आहे खरा, पण पुढे जाऊन काय ना काय चांगला तो करणार. आणि असे विचार त्यांच्या मनात टाकल्यानंतर शेवटी त्याच्या वडिलांनी त्याचे ऑर्डिनेशन केले आणि हा एकदम कमजोर मुलगा म्हणून त्याला एक लहान पॅरिश मध्ये एका कोपऱ्यात त्याला पाठवलं. तिकडचे लोक ते कधी चर्च मध्ये नाही यायचे. असे सांगतात की तिकडे 260 कुटुंब होते, ख्रिस्ती कुटुंब, पण देवळात 3, 4 किंवा 5 माणूस दिसायचे. आणि अशा पॅरिश मध्ये जेव्हा त्याला पाठवलं, खूप मेहनत करून संत जॉन मेरी वियानीने लोकांचे त्यांनी हृदय बदलले आणि शेवटला त्याचे तो मराठी किंवा मरण पावच्या 5, 6, 7 वर्षापूर्वी तो आजारी पडला. आणि आजारी असताना जेव्हा तो आपल्या कमरेत होता तेव्हा सांगतात की दर दिवस सुमारे 15 ते 20 हजार लोक बसमध्ये भरून त्याची भेट करायला यायचे. कसा होता जॉन मेरी वियानी? जीवनात संयम ठेवून, देवाने दिलेले शब्द त्याच्यावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून तो आपला जीवन तो जगला. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या जीवनावर आम्ही लक्ष टाकूया. आम्ही सर्व मॉडर्न ख्रिस्ती, हो की नाही? आम्ही आधुनिक काळाचे ख्रिस्ती लोक. फक्त ख्रिस्ती नाही, आम्ही आधुनिक काळाचे लोक. आणि आमचा आधुनिक काळ हा त्याला सांगतात इन्स्टंट काळ, हो की नाही? आमच्या इकडे आता सर्व इन्स्टंट होतात. आम्हाला इन्स्टंट पैसे पाहिजे. बँकेत गेले तर लांब लाईन आहे, तर एटीएम मध्ये जाऊन 2-4 बटन आम्ही मारायचे, आम्हाला पैसे भेटतात. जेवण आम्हाला इन्स्टंट पाहिजे. जेवण तयार करण्यासाठी मेहनत पाहिजे, टाइम पाहिजे, तर आम्ही काय करतात? इन्स्टंट जेवण पॅकेट 10, 15, 20 रुपयामध्ये पॅकेट आणायचे आणि आमचे पोट भरून काढायचे. आम्ही आजारी पडले तर आम्हाला इन्स्टंट चमत्कार पाहिजे, पटापट आमची आजार निघून गेली पाहिजे. काही दिवस पूर्वी मी उदानेला मिसा करण्यासाठी गेलेला. मिसा झाल्यानंतर आमचे एक भाविक आले, फादर माझ्यावर प्रार्थना करा. मी म्हटलं काय झालं? नाही, पोटात दुखत आहे. इन्स्टंट फादरांनी प्रार्थना केली, पोटात जे दुखत आहे ते बंद होणार, अशी आमची अपेक्षा आहे. कोण आता हृदयावरून कांगेला जाणार, डॉक्टरशी जाणार, औषध घेणार? आम्हाला ते सर्व नाही पाहिजे. इन्स्टंट मिरेकल्स, इन्स्टंट चमत्कार आम्हाला पाहिजे. इतकेच नाही, हे तर बारीक वस्तू, मोठ्या वस्तूमध्ये पण आम्ही इन्स्टंट परिणाम किंवा इन्स्टंट रिझल्ट आम्ही शोधतात. आजकाल आमच्यामध्ये लोक लग्न करायला पण थांबतात नाही, लगेच काय करतात? बायको ठेवतात. होय की नाही? आहे की नाही आमच्यामध्ये असे आचरण? आमच्यामध्ये आहे की नाही? आम्ही बायको ठेवतात. लग्न झालंच नाही जेवढा मूल बाळ झाले आमचे, संयमच नाही आमच्या जीवनात. आमच्यामध्ये ती श्रद्धा नाही, आमच्यामध्ये ती संयम नाही. आणि म्हणून काय होत? आमचे जीवनात आमची जी आचरण आहे ती आम्हाला वाईट मार्गावर घेऊन जाते. आज येशू आम्हाला आजच्या वाचनाद्वारे आम्हाला परत आठवण करून देत आहे की हे संयम ठेवणे आणि श्रद्धा ठेवणे खूप महत्वाचे. आणि जे कोणी संयम ठेवतात, श्रद्धा ठेवतात, त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. प्रिय बंधू भगिनींनो, आज जेव्हा आम्ही आजच्या मिसा बलिदानात सहभागी होण्यासाठी जमलेले आहोत, विशेष करून आमच्या पॅरिश मध्ये असलेल्या फादरासाठी प्रार्थना करूया. बरोबरच
आमच्या स्वतःसाठी, आमच्या कुटुंबीजनासाठी आम्ही प्रार्थना करूया. येशूने शिकवलेले शब्द, येशूने सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आमचे जीवन जगण्यास संयम ठेवून, आमची तयारी, चांगली तयारी करून आमचे जीवन जगण्यास आम्हा सर्वांना या कठीण परिस्थितीमध्ये पण असताना आम्हा सर्वांना देवाचे विशेष आशीर्वादासाठी आजच्या मिसा बलिदानात आम्ही प्रार्थना करूया. बंधुभगिनींनो, देवाचा शब्द आम्ही ऐकलेला आहे. या प्रेमळ परमेश्वरावर त्यावेळी आपण सर्वजण राहून आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर परमेश्वर विश्वास आहे. आमच्यावर प्रीती करतो, आमची प्रार्थना तो ऐकतो. या विश्वासाने आपण आमची काय प्रार्थना यावेळी प्रभू चरणी ठेवूया. आपले धर्मगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरू स्वामी इसक फिलिप तसेच सर्व कार्यरत यांनी आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडावी, सुभक्तीने व शांतीने मार्गक्रमण करावे म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा प्रतिनिधी म्हणून तुझी जबाबदारी आमचे प्रमुख रेव्हरंड फादर विक्टर डिसोजा तसेच त्यांचे सहाय्यक रेव्हरंड फादर रसेल डिसोजा व रेव्हरंड फादर इस्मिनो यांच्यावर सोपून दिले आहे. त्यांना धैर्य, सामर्थ्य लाभावे तसेच प्रापंचिकाच्या सहाय्यक कार्याद्वारे तुझ्या प्रेमाची योग प्रत्येक मानवापर्यंत व कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. जे आजारी व दुःखी कष्टी आहेत त्यांना त्यांच्या जीवनात प्रार्थनेद्वारे ख्रिस्ताचा स्पर्श लाभावा व प्रार्थना यांच्या आधारस्थान बनावा म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. पीक उदंड आहे व कामगार थोडे आहेत. आजच्या तरुण पिढीला सत्याच्या व प्रेमाचा दिव्य प्रकाश मिळावा, त्यांच्यामध्ये सेवेची भावना निर्माण व्हावी म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया. संपूर्ण जगात ख्रिस्त राज्याची घोषणा करण्यासाठी ख्रिस्त प्रेमाने प्रेरित होऊन ख्रिस्त सेवेच्या क्रूस वाहत असताना इहलोकात सोडून गेलेल्या सर्व फादरांना चिरचिर शांती लाभावे म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.
निमित्या तुझ्या ख्रिस्तसेवेची प्रार्थनेत आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधूंनो, आपल्या बलिदान सर समर्पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही आणलेली ही दाने तुझीच आहेत. तुझ्या ख्रिस्तसेवेची हे समर्पण स्वीकार कर आणि या समर्पणास आमच्या तारणाचा संस्कार बनव ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र आसर समसमान परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आमचे नित्य सरत आभार मानले. हे योग्य व तारणादायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सदूत व सत्संत्याच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. Yeah.
तुझा आत्मा याच्यावर येवो, निदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर परंत बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जय घोष करूया. त्याच्या मनाच्या उन्नताच्या स्मरणात की आम्ही तुला जीवनदायी भाकर व आधारदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पाप केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्वविध आत्मिक व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभू जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता कन्याकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरोग्यापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. प्रभू येशू आम्हाला जागरूक राहण्यास सांगत आहे. आपल्या प्रभू येशूला आमच्या जीवनात आम्ही प्रथम स्थान देण्यास, त्याला नेहमी स्वीकार करण्यास आपण तयार असावे म्हणून आपण त्याच्याचकडे त्याने शिकवली प्रार्थना बोलून आपण कृपा मागूया. आमच्या या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या दादार येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तो आपल्या विश्वास म्हणालास, मी तुम्हाला शांती राखतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला स्वर्गीय
मंदिरातील शांती भेटी देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस आनंदाने प्रेमाने शांती वंदन करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाची खूप कृपा. त्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे आमचे तारण कर आणि तुझ्या ख्रिस्त सेवेच्या श्रद्धेशी आम्हाला एकतीस ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाला बरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो सरकार राहो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रेमाने तुम्हास पाठविण्यात येत आहे.